नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवडक आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, दांडी यात्रेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून झाली? पर्याय ए मुळशी, बी साबरमती, सी चंपारण्य, डी धारासना। पर्याय क्रमांक बी साबरमती हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? पर्याय ए नागपूर, बी पुणे, सी कोल्हापूर, डी मुंबई। पर्याय क्रमांक बी पुणे हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न तिसरा, कापूस पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन उत्तम मानली जाते? पर्याय ए काळी जमीन, बी तांबडी जमीन, सी मुरमाड जमीन, डी रेताड जमीन। पर्याय क्रमांक ए काळी जमीन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न चौथा, तवा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय ए सोन नदी, बी तापी नदी, सी चंबळ नदी, डी नर्मदा नदी। पर्याय क्रमांक डी नर्मदा नदी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न पाचवा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोणाला म्हणतात? पर्याय ए लोकमान्य टिळक, बी लोकहितवादी, सी महात्मा फुले, डी न्यायमूर्ती रानडे। पर्याय क्रमांक सी महात्मा फुले हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, त्यामुळे आपला फायदाच होणार आहे। आणि हो, एक विनंती आहे, लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। प्रश्न सहावा, बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण? पर्याय ए विजयालक्ष्मी पंडित, बी इंदिरा गांधी, सी शीला दीक्षित, डी मीरा कुमार। पर्याय क्रमांक डी मीरा कुमार हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न सातवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह कुठे केला? पर्याय ए नाशिक, बी मुंबई, सी महाड, डी औरंगाबाद। पर्याय क्रमांक ए नाशिक हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न आठवा, रोजगार हमी योजना प्रथम कोणत्या राज्याने राबविली? पर्याय ए राजस्थान, बी गुजरात, सी उत्तर प्रदेश, डी महाराष्ट्र। पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न नववा, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए पश्चिम बंगाल, बी उत्तर प्रदेश, सी ओरिसा, डी छत्तीसगड। पर्याय क्रमांक ए पश्चिम बंगाल हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न दहावा, अमेझिंग अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय ए शिवखेरा, बी नीना राय, सी अच्युत गोडबोले, डी योगी आदित्यनाथ। पर्याय क्रमांक बी नीना राय हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न अकरावा, झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? पर्याय ए नृत्याचा, बी जंगलाचा, सी शेतीचा, डी संगीताचा। पर्याय क्रमांक सी शेतीचा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। झूम हा शेतीचा प्रकार आहे। प्रश्न बारावा, वडाच्या पारंब्या हा झाडाचा कोणता अवयव आहे? पर्याय ए पान, बी फूल, सी खोड, डी मूळ। पर्याय क्रमांक डी मूळ हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। वडाच्या पारंब्या हा झाडाचा मूळ हा अवयव आहे। मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा। ह्यामुळे आपले कोणतेच आर्थिक नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 13वा, पासपोर्ट प्रदान करण्याचे कार्य कोणते खाते करते?
पर्याय ए गृह, बी पर्यटन, सी परराष्ट्र, डी संरक्षण। पर्याय क्रमांक सी परराष्ट्र हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 14वा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? पर्याय ए मुंबई, बी नागपूर, सी सांगली, डी नाशिक। पर्याय क्रमांक डी नाशिक हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 15वा, प्रादेशिक गहू संशोधन केंद्र गेरवा कुठे आहे? पर्याय ए पाडेगाव, बी कर्जत, सी महाबळेश्वर, डी पुणे। पर्याय क्रमांक सी महाबळेश्वर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 16वा, संजीवनी संपदा ह्या कशाच्या जाती आहेत? पर्याय ए कापूस, बी ज्वारी, सी बाजरी, डी ऊस। पर्याय क्रमांक डी ऊस हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 17वा, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय ए न्यूयॉर्क, बी पॅरिस, सी लंडन, डी वॉशिंग्टन। पर्याय क्रमांक बी पॅरिस हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 18वा, बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? पर्याय ए तबला, बी शहनाई, सी बासरी, डी वीणा। पर्याय क्रमांक बी शहनाई हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। बिस्मिल्ला खान हे शहनाई या वाद्याशी संबंधित आहेत। प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणते अष्टविनायकाचे ठिकाण पुणे जिल्ह्यात नाही? पर्याय ए मोरगाव, बी सिद्धटेक, सी ओझर, डी रांजणगाव। पर्याय क्रमांक बी सिद्धटेक हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 20वा, संत ज्ञानेश्वर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? पर्याय ए गीता रहस्य, बी दासबोध, सी भावार्थ दीपिका, डी भागवत। पर्याय क्रमांक सी भावार्थ दीपिका हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, अजूनही आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। असे केल्याने आम्हाला तुमची मदत होणार आहे। प्रश्न 21वा, खालीलपैकी कोणते शहर मुंबई हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे? पर्याय ए नाशिक, बी सांगली, सी सोलापूर, डी कोल्हापूर। पर्याय क्रमांक सी सोलापूर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 22वा, झारखंड या राज्याचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय ए 15 नोव्हेंबर, बी 12 नोव्हेंबर, सी 13 नोव्हेंबर, डी 20 नोव्हेंबर। पर्याय क्रमांक ए 15 नोव्हेंबर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। झारखंड ह्या राज्याचा स्थापना दिवस 15 नोव्हेंबर या रोजी साजरा केला जातो। प्रश्न 23वा, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए केरळ, बी आंध्र प्रदेश, सी कर्नाटक, डी तेलंगणा। पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 24वा, तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? पर्याय ए कोळसा विद्युत, बी सौर ऊर्जा, सी जलविद्युत, डी अणुऊर्जा। पर्याय क्रमांक डी अणुऊर्जा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 25वा, मंगळूर हे बंदर कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे? पर्याय ए केरळ, बी कर्नाटक, सी तेलंगणा, डी तामिळनाडू। पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मंगळूर हे बंदर कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला कसे वाटले कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडले असतील तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।